फुगीरपणानं रिकाम्या राणी हसतय भिड्याचा विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसतय बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असतंय बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असतंय बघा 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 सारे गाव कसं असतंय तुम्ही मिळून हे सारे आता बघूया आपण गाव कसं असतंय तुझ माझ्या पुरुषाल तीन तू मागवते म्हणून मी तुझ्याकडे बघितलं तूच पुरुषाल तीन बोलू नका तू बिला बोलू नको चप्पल दिसते का मला पण दिसते का बोटाने तोंड लाल का दिन बोलू नका काय चाललंय काय काका मला सांगा जरा मी काय काय दिसतोय काय बोलू नका ही चप्पल दिसते का चप्पलीने तोंड लाल करेल बोटाने तोंड लाल करीत मी कशाला भांडण खेळताय भांडण खेळायचं टाइम आहे का यार कुठं आहे तुम्ही गावात आहे चौकात आहे असं करायला लागला आणि काय दीपक रे भाऊसाहेबांना जर कळलं तर काय म्हणतील भाऊसाहेब आणि आपण असं करू नका भांडण खेळायचे नसतात काय प्रकार आहे हा चला बरं चला अजिबात भांडण खेळणार मी सांगतो काय सांगायचं ते भाऊसाहेब अरे रंग्या बोल की मला काय म्हणायचे गावात मी जरा फेरफटका मारून आलो पण एक प्रश्न माझ्या डोक्यात आला अरे तू एवढा मोठा झाला सरपंच तुझ्या लग्नाचं काय बघत नाही का अरे सरपंच आणि माझ्या लग्नाचं होय अरे लका काय सांगू तुला म्हणजे सरपंच कसं बघल माझ्या लग्नाचं अरे इतक्या दिवस झालं तू त्या सरपंचाकडे काम करतोय बरोबर आहे का नाही बरोबर आहे पण पोरगी कोण द्यायचं मला अरे जरा नीटून प्रयत्न कर सरपंचाला गोड बोल कुठे तर बघल तू माझा ऐक जरा होय गाड्या तू म्हणतो ती खरंय पण पोरगी चांगली पाहिजे रे अरे दुनियात पुरी कमी नाही त्या पण मनात आलं का ऑटोमॅटिक करते अरे इतकं दिवस झालं तुला आता पिकून गळायला लागला अरे देवावर भरोसा आहे, गाठी वरतीच बांधतात ना अरे थोडे तरी हात पाय हलवून पाहिजे का नाही ते का असंच बसतो सोंड्या गावात असं नाही बसलं बघतो मी बी थावाज कोणाकडे बघतोय अरे लग्नाचा विषय चालू आहे रे कुणाच्या माझ्या हवाय की काय पोरगी बघितली या काय मग नाही सरपंचाला सांगायला लावतोय लग्न बघ काय असं आहे पोरगी बघ ही बघ ती बघ सतेशराव मला काय म्हणायचं माहित आहे का आता हिरो पिकून गळायला लागला का नाही मग याचा थोडा तरी विचार केला पाहिजे का नाही ते तर दिसायला लागले आपण तुम्हाला सांगायचं ती विसरले की सगळं चौकात येत होतो आता येता येता ती आपाची मुलगी पूजा भाऊसाहेबाचा मुलगा दीपक ते कॉलेज वरून आली ती सुट्ट्या लागले ते आता काय चौकातच खडा जंगी बांधणार आहोत दोघाची पहिल्या वर्षावर हे दोघं जर शाळा शिकायला जाते ती का बांधणं करायला जाते ती तेच म्हणतोय मी आल्यालाच बांधणं ती बी चौकात आईला म्हणजे गावातल्या इशीत शिरलं की यांचा धिंगाणा सुरू अलगा म्हणावं आय बाप कसला येतं अहो सरपंच कसा येतं भाऊसाहेब कसा येतं गावात गुन्हे गोविंदानं नाचते ती आणि ही चौकात बांधणं करते ती आबरूचा पंचनामाच म्हणायचं मग काय तर ते आप्पा पाटील भाऊसाहेब बाबासाहेब सगळे आपल्या गावात मिळून राहते ते आणि ह्यांना काय किडा उठलाय भांडण करायचा तेच म्हणतोय रे मी आईला सतीशराव आपण भाऊसाहेबाला पाटलाला सरपंचाला सगळ्याला बोलून बघू ह्या दोघांचं जुळवून देऊ जुळवून लगीन लगीन मनातलं बोला बघा तुम्ही कारण दोघं बी कडक आहे ते जुळल 36 गुण जुळणार 100% झालंय ना का माझच झालंय जड आणि शेजारी म्हणते बाळणपण कर आईला वर्षा याला काय ना अरे जशाला जसं भेटेल मनाचा संशय पिटे ही सांगायचंय मला तुमचं असं म्हणणं आहे का त्यांचं जंगाट पकाट असेल तसं नाही जरी असलं तरी जुळवून द्यायचं आपल्याला दोघांचं होय हा काय बी असू दे घ्या आपण जाऊ आणि भाऊसाहेबाला आणि आपल्याला बोलून बघू कसं होतंय ती त्यांचं जाऊ द्या माझं सांगा आधी सरपंचाला सांगू तुझं बी सांगू तुला तरी काय सोडून वाऱ्यावर देणार आहे का आम्ही वाऱ्यावर म्हणजे
अरे मी असंच बसलोय सण्या. ही चालूला घडलेला प्रकार आहे ती आधी आपासाहेबाच्या आणि भाऊसाहेबाच्या कानावर घालणं गरजेचं आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? अरे गावात पेरलं की कुठेतरी होईल का नाही? अरे त्यांचं झालं उद्या तुझं बी होईल. नादाला लागतेली ना. अरे गावात आता पेर चाल आम्ही मात्र वेळी उगोईपर्यंत. नाही एवढं नसतंय होत. थोडा दम काढ जरा. ही प्रकरण मार्गी लावलं की तुझ्याकडेच आहे. काय म्हणायचंय ना? आईला सतीशराव रंग्याला खरा लग्नाचा हुरूप आलेला दिसतोय. वयात आलंय पवार नाम्या काका. आईला दिसतंय तसं तोंडावर. मग जाऊन सरपंचाला हीच गोष्ट सांगू. काय सरपंच बराबर काम करते. काय तुम्ही जावा सरपंचाकडे. मी आबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालतो. म्हणजे कसा कार्यक्रम जिथल्या तिथं व्यवस्थित पार पडेल. नाही कशी जुळणार नाही. चला चला चला. काय बघताय फोन मध्ये सारखंच? सवय गेली नाही वाटतं अजून. आता मला सांग, हा फोटो तुला बघितलेला दिसत नाही पोरीचा? मी हा तेच म्हणलं कसले फोटो बघताय? अगं पोरीचे फोटो आहेत. कोणासाठी बघताय मुलीचे फोटो? कॉम्प्लेट आता का आमच्या करता असतो हे बघ. गंग्या रंग्या नुसतीच बोंबलं फिरते. त्या गंग्यात चालतं गेली सोडून. पण आता आपला जे रंगी आहे त्यालाच बघावं म्हणतो. हा बघा ना मग त्याच्यासाठी मुलगी. त्याचे घरचे बी सांगत होते पोरगी बघा आमच्या राहिल्याला. त्याला आपल्याच सोडून दिलाय वाऱ्यावर इकडं. मग ही पोरगी तुला कशी वाटते बघ. तुला दाखवतो एक मिनिट. कुठे गेली? खतरनाक आहे. लेट आहे. हा छान आहे छान आहे. छान आहे. कोण? मुलगी हो. छान आहे ना? हो एक नंबर. का हो? अहो सरपंच याला बघा. गावातलं गाड घ्यायला आमची तुमची कुटाणा झालाय जरा म्हणून. कसला कुठाना म्हणायचं? अहो कसला कुटाणा काय? आपांची मुलगी हा आणि भाऊसाहेबाचा मुलगा हे चौकात जगार बांधून बाबाची. कशामुळं? अहो काय माहित ती शाळेला नव्हती ना तिकडे कुठं. हा 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 ती एकटी गावात शिरली आणि चौकातच बांधू लागली. नेमकं कशामुळे लागली? काय झालं नेमकं? कळालं का नाही? अवश्य ते जाऊन सांगितलं मला. म्हणून म्हणलं ह्या दोघांचा कुटाणा असा रस्त्यात होत. आता मला सांगा भाऊसाहेब असत्या परत म्हणजे आपा असतील तुम्ही आहात. अहो इतकं जीवाची जीवलग मित्र गावचं मी येतं तुम्ही बरोबर आहे का नाही? कम्प्लेट बरोबर आहे. हा आणि मग या दोघांनी अशी बांधणी करणं ही सोपतंय का तुम्हाला? नाही शोभणार. नाही अहो सरपंच मला काय म्हणायचं माहिती का? एवढा कुटाणा करतो हा ही दोघी तर नुसतं आगीचं पोर रस्त्यावर बांधायची. ही जर दुसरीच बदललं तर काय फरक पडेल? म्हणायचं काय नेमकं? अहो सरपंच बाय हा अहो या दोघांच्या बिडी लग्न लावून द्यायचं म्हणता काय त्या दोघांचं? हा आता कसं ओळखलं? मला काय वाटलं बीडीवाला म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करायला लावा असं वाटलं. तुमच्या डोक्यात उठ सूट तेवढाच विचार आहेत बघा. दुसरं काय जमतच नाही तुम्हाला. अहो सरपंच बाय ही आज सगळी एका गावात मित्रांनी राहते ती गावाचा गावगाणा बघते ती. मग या दोघांचा जर बाबा स्वयंसंबंधात जर संपर्क आला तर गावात बरं होईल का नाही? अहो मी तीच सांगतो व आता मी फोटो दाखवत होतो याला पोरगी बघत होतो. म्हणजे रंगाला आता काय मला बघायची वय दिवस आहे तो वय. अहो सरपंच मी बी ती विषय काढणारच होतो. आता रंग्या बी पिकून करायला लागला. किती दिवस झाले तुमच्याकडे कामाला आहे? गळून का काय लागला का? गळून पिकायला लागलं. का पिकून काय लागला? अहो दोन्हीतली एक झालं कम्प्लेट. कम्प्लीट. पण मला काय म्हणत माहित आहे का की या रंगेला तर तुमच्याशी आहे का कोणी? अहो कोणच नाही. रंगे एवढे बघत बघत आता ऐका आमच्या ह्यासनी कम्प्लेट तीच सांगत होतो. कसं करत होतो? तीच सांगत होतो. काय लग्नाचं गुळवावं नाही जुळवावं. आईला
घातला सरपंच गुलवावर अहो कसं का असं ना आधी ते गावातला धिंगाणा मिठवा तेवढं काय होतंय बघा, घ्या मिठवून. आणि ह्याचं पण बघा त्या पोरीचं काय होतंय विचारून घ्या. दोस्तीतली गोष्ट काय सोयरीक मध्ये बसला ह्याचीच करायला माझा राहत आहे, गोष्टीतली गोष्ट जुळवायची. हे दोस्तीतली गोष्ट जुळवायची. अहो दोस्तीतलीच गोष्ट सोयरीक मध्ये जुळवा आणि कसं बसत त्यांचं जुळलं की गावात सूर लागेल, आमच्या रांग्याचं बी जुळलं की. बर बर बघतो, हे जे बघायला चालू आहे. आणि आता तुम्ही जावा, बघतो आम्ही काय करायचं ते. हे रांग्या, चल. ही काय तर भानगड आहे. पोरं भांडते ती म्हणल्यावर आपले बघावंच लागत. बरोबर आहे, बघावंच लागणार आहे. बरं झालं तू बोलली, मला जे माझ्याच्या नसतं बोलणं बरोबर घेतलं बघ का जुळून. आपण मी भांडते की होय, चालतंय. जावा आता बघा त्यांचं. तू जा म्हणते, मी पण जातो. पण एक काम करायचं, आप्पासाहेबाच्या बायकोला घे बोलून आणि भाऊसाहेबाच्या बायकोला घे बोलून आणि त्यांना हे कानावर घाल. हे झाले असं म्हणून सांगतो. बाहेरची लग्नाचं बिग्नाचं बघू म्हणा कॉम्प्लेट. काय करायचं बघायला सांगू, चर्चा करतो आम्ही, बोलून घेते दोघींना पण. आणि मी काय करतो, भाऊसाहेबाला पण गाठतो, आप्पासाहेबाला बी गाठतो, गावात अजून 2-4 जणांच्या कानावर घालतो. जुळलं तर जुळलं, कुणाचं काम आहे जुळवायचं म्हणजे. बरोबर वाईट आहे का? बरं आता तुम्ही जावा, तुम्ही त्यांची भेट घ्या, मी ह्या दोघींना बोलून घेते आणि ह्यांच्याशी चर्चा करते. अहो तुम्ही असल्यावर पण तेवढं नैवेद्याचं बघा. हो हो, करून ठेवते जेवण. या चव आहे हाताला म्हणून सांगितलं. कळली ना चव. या आता. एक लय महत्वाचा विषय बोलायचा तो. बर तुमचं पोरग आलंय म्हणून दीपक आलंय. कधी आलंय? आज सकाळी आलाय तो, सुट्टी लागली त्याला. बर बसा. आता ते IT इंजिनियर व्हायचं म्हणतोय. आला म्हणलं आपण बी भाऊसाहेब म्हणलं घ्यायत नको त्याला आणायला, होतो म्हणला इंजिनियर. बर म्हणलं हो शिकतोय तिकडं. आपण गावात आल्यावर आल्या जंगल पकड झाली म्हण. कोणाची? त्याची ती आप्पाची पोरगी पूजा गावात नाही राव. आता काय सांगायचं तुम्हाला, पैसा तेच डोळ्यानं बघितलं मी माझ्या भाऊसाहेब, आणि मला माहित नाही. झाली ना, लय खतरनाक जंगल पकड. असं कसं काय झालं बरं? कसं काय बघा, मला तर समजलं तुमचं पोरग शिकायला तिकडे गेल्यामुळे लयच चांगलं आहे म्हणून समजलं होतं. आणि आल्या तिकडं चांगलीच भांडणं केली. साधं वरमान करून सुद्धा बघत नाही. बर बर आणि बर या या सरपंच थोडं सदेश. नमस्कार, या बसा 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 बसा. तर मला ऑफिसकडे जायचंय. बोला. बघून वर मान करत नाही का पोरगं? नाही मानवर करून बघत नाही. कम्प्लीट. ते तुमचं मला आता चालली ऐकली चर्चा. पोरगा आले भांडण करते, काय नेमकं काय काय तीच आबासाहेब सांगत होते, मला बी काय माहित नाही. सरपंच ते आल्यास त्याने जंगल पकड सांगलं त्या आप्पाच्या पोरी बरोबर पूजा. आमच्या कानावर आलं होतं सकाळीच. कम्प्लेट रांग्या नामा सांगत होते. बर म्हणलं हे जाऊन भेटावं भाऊसाहेबाला. मी काय म्हणतो सरपंच, काय माहिती आहे का, आता आप्पाची पोरगी ती बी वयात आली आणि ह्यांचं पोरग इंजिनिअरिंग करतंय आणि तसल्या पोरीला बी आपल्या पोरगी बी चांगली आहे, असं काय लय नाव ठेवण्यासारखी नाही. बाहेर कुठं करण्यापेक्षा आपल्या पोरात जमू की त्यांच्या बरोबर. होय सरपंच? म्हणजे आबासाहेब तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? अहो भाऊसाहेब, जुळत असलं तर घ्या की जुळवून. झालाय अजून शिकतय पोरग. शिक्षण चालूच राहतंय व आधीच पोरी मिळे नाही ते जमवून टाका आणि परत बघू. आपा लय लोरडाय. आबासाहेब लोरडाय, आबासाहेबाचा हा विषय हारडाय. पण आपाचा विषय खोल खोल आहे. कसं खोल खोल माहिती असेल की? त्याला खोल खोल. मग आप्पासाहेबाकडे आहे. अहो माग पुढे बघणार, तुम्हाला गावात अडचण नाही. राहिला प्रश्न तुम्हाला सांगू का? कम्प्लेट
आपाची पोरगी केली की निम्म गाव तुमच्या पिशवीत होत, राहिलेलं बी निम्म गाव तुमच्याकडं. सरपंच तुमचं खरं आहे, हा पण मला घरी बायकोला विचारावं लागेल राव. कोणाच्या? आमच्या पहिल्या का दुसऱ्या? हा? काय हो का? आबासाहेब तर कसं आहे, चेष्टावर विषय घालवायसारखा आहे काय विषय आहे. मध्येच मिटवलं नाही हो सरपंच. आता ती जानू होती म्हणून विचारलं हो कोणच्या. अहो आबासाहेब, मानो या ना मानो. ती काय झालं माहिती का, ती कसला कॉल म्हणते त्याला फेक कॉल. जाऊ द्या, विषय काय आहे? हा महत्वाचा विषय काय? वराचं आणि पोरीचं. हा. आता मला बी वाटतंय बरं का, विषय हार्ड आहे, पण लॉर्ड करून ठेवायचा, हा जुळवून ठेवायचं. हा तापाचं म्हणणं बघावं लागेल काय येतंय. आहे की आम्ही सरपंच आहे, आम्ही पेटवत नाही, जुळवतो. हा. हे असं म्हणल्यावर मला वाटलं मग तर काय खरंच नाही. चुकीचे गैरसमज करून घ्यायचा नाही. अहो असं म्हणजे अशी गाठ मारायची कम्प्लेट. कशी? कम्प्लेट आमची वाटते म्हणणं का? म्हणजे कशी म्हणल्यावर आता मी म्हणलं असं हा, अशी मारायची का? अशी. जुळवून द्यायचं. हं. ते बायकोला जाऊन आता पहिलं पट्टी पाडा. कोणाच्या? ह्यांच्या हो. हा, तिकडे जातील नाही तर. पाटीलचा नाता लागून. अजिबात नाही. मग जावा, पट्टी पाडायची बायकोला, कशी पाडायची तुम्हाला चांगलं माहित आहे. बर, आणि ती जुळवून टाका आप्पासन ती. हा? पण सरपंच काय म्हणा बरं का, महाबळेश्वरून आल्यापासून खुश आहे नसते. कोण? बायको म्हणे बघा सकाळी 7 उठा डबा तयार. काय दिलंय? ऑफिसला डब्याला यायला. काय दिलंय पण? आता ते बघायचं. असतं का डब्यात? हो. नुसतं डबाच नाही ना. नाही, नाही, अजिबात नाही. बघा तेवढं लग्नाचं डोक्यात घ्या. काय रे सतीश, तुझं काय म्हणणं आहे? नाही योग्य निर्णय आहे बा सरपंच तुमचा. आज आबा आलं की तुझा आवाज वाढला गेला का गावात? तब्येत बरी नव्हती हो, बाहेर फिरायला गेलतो हुंदरत कुठं तर. होय, काहीतरी घेऊन आलाय सोबत. बारीक खोड्या करता आबाच्या नादाला लागून. आवाज पाहिजे, आवाज. आवाज नव्हते म्हणून झालंय. हा, आवाजाचा धाकच नाही कोणाला त्याला. धरलंय काय माहित आता. हा नाही हो. आणि माझ्या नादाला लागून तुम्ही उलट ह्याला कोण धरलं का म्हणा झपाट. तुम्ही माझ्या नादाला लागून धरलं कुणाला म्हणा, तुम्ही उलट बोलायला लागला. त्याला सवय लागली. त्याला म्हणायचं संगत. नाही पण आबासाहेब नसला का नाही एकदम टेन्शन झाल्यासारखं होतं अहो, बघ मला. शेवच नव्हती इतके दिवस. आंबट पाणी पिल्यासारखं वाटत होतं. त्याला फुटाणे चटाणे वठाणे आबा टाकते तसे आम्हाला कधी जुळत नाही. आलोय मी मसाले घेऊन आता. आम्हाला वाटलं बघा तेवढं लागा कामाला. होय. आता ऑफिस भाऊसाहेब. होतं. ऐका, हम्म. कापाची पट्टी पाडा, एक नंबर आहे. म्हणजे तर पूर्व का साधा आहे काय दिसायला? इंजिनिअरिंगला पोरगा आहे राव आता. म्हणजे इंजिन चालवायला येतं का तिथं हा, हँडल मारून? अवघड आहे आता. IT पार्क म्हणजे इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर वगैरे असं इंजिनियरचे असतात दुसरीकडे. सारखं माहिती असतं का? पोरगी बोलले शिकली आहे ती आप्पाची. हो हा, चालेल. तेवढं करून टाका पण काय बी असू दे. हा? त्याला म्हणजे सुनेची म्हणा घे. हा. जानूच्या नादाला लागणार का येऊ का? हम्म. हा, हो, ती मिस कॉल होता तसला काय अवघड आहे. भाऊसाहेब चला आपण जाऊ. बोलू, जुळू, बोलू. तुम्ही जावा घरी. घरी जातो. हा, आणि विचारा सतीश, जावा. चल नीट आपलं. बोला की नाही कशाला बोलवत होता? अहो तुमचं दीपक आलाय वाटतं. आलाय की तुम्हाला कसं कळलं? अहो त्याची कुठल्या पोरी बरोबर भांडणं झाली, पूजा त्या आप्पांची पोरगी. काय असं कधीच होणार नाही. अहो सगळं गावाला माहिती की आता. नाही माझं पोरगं मला माहिती आहे का, तसं कधी काय कोणाच्या पोरीशी भांडणारच नाही. अहो मगाशी मी सरपंच बसलो होतो त्यावेळेस नाणे आणता सांगत म्हणून मला पण कळालं. ते नामाचं काहीतरी गैरसमज झाला. बरं ती जाऊ दे, मी काय म्हणते तुम्हाला, ती मुलगी पण आपल्याच गावात आणि दीपक पण आपलाच मुलगा. तर मला असं म्हणायचंय, जर समजा त्या दोघांचं लग्न जमवलं तर चालतंय का तुम्हाला? कसं वाटतंय? विचार करते की भाऊसाहेबांना बोलते, मग चालते. कारण काय मुलगी पण आपल्या गावातली, डोळ्याखालची. मुलगी कशी माहितीये, दीपक कसा आहे आपल्याला माहितीये. मग दोघांचं लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होईल, गावातल्या गावात राहतील दोघंही आणि आपल्या डोळ्याखालची मुलगी. बरोबर हो, तुम्हाला कसं वाटतंय? मुलगी गावातलीच आहे,
बरे संबंध चांगले जातील. हा मी तेच म्हणते, काय म्हणायचंय तुम्हाला? मैत्रीण बरोबर नातं करायची. बरं आहे की तुमचं चालतंय की बाबा भाऊसाहेबांना दीपकला विचारतील. हा घ्या विचारून, होऊन जाऊ द्या, एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल गावातल्या गावात. पेपर तर निघलेले का? होय. पुण्याला काय चाललंय मग? काय नाही, मस्त चाललंय सगळं. मेसचा डबा वगैरे देतात ते? होय. अजून मित्र मैत्रिणी आहेत का? मित्र आहेत पण मैत्रिणी आहे आपल्याला नसलं काय तर. होय. हा झालं का म्हणून मित्राचा मैत्रिणीचा काय झालं? काय झालं? डोक्यावर घ्या, डोक्यावर. काय केलं त्यांनी? काय प्रभात केला त्याने गावात विचारलं नाही त्याला? काय झालं? आता तर सकाळी मुलगा आला पुण्यावर, तर त्याला सुट्टी लागू दे ना तुम्ही. सुख लागून दे ना. मग काय काय केला प्रभात त्याने गावात आलेला विचारलं का? काय केलं बा आता? काय केलं तेव्हा? मग ती पूजा. कोण पूजा? कोण पूजा? गावात दोन गावाला गाठलेला आहे. मला आपलं काय माहित नाही पूजा कोण. आणि ती आपाची पूजा कोण? तिची प्रिय आहे, आपण ती येण्याच लागत नाही. नादी लागत नाही. मग सकाळी कशी बांधणी केली? पप्पा तिला शान नाही, तुम्ही ती येण्याच लागणार नाही. पुढे शाळा तुम्ही बी का नाही ग्रामपंचायतीची भांडणं इथं घरी घेऊन येतात. आज तर पोरगा आलं नाही तर भांडण काढलं तुम्ही. भांडण नाही, मग गावात तोंड जागा ठेवली नाही. अरे बा काय केलं? असं काय केलं त्यांनी? आता असं करायचंय. काय करणार? सरपंच आलते. काय झालं मग? सरपंच म्हणले आता आपाची पोरगी आणि ही ह्या दोघांचं लगीनच जमवून टाकू. तिच्या मी आयुष्यभर असंच राहीन पण तिच्यावर लग्न करणार नाही अजिबात. अहो आपाची मुलगी चांगली आहे, नाहीतर एखाद्या आयटी पार्क मधून आणायचा घरी सून आणि तुम्ही बसा सून बाय करत. मग आणि आता आपल्याला आपाच्या इकडे जायचंय. सरपंचाला मी सांगितलं येतो म्हणून. बरं जाऊ, काय असेल ते मिटवून टाकू. हा आणि सोयीचं बी बघायचंय आणि सकाळच्या भांडणाचं बी बघायचंय. हा ती भांडणार असलं तर तू पण लग्नात आपल्याला जमायचं. ओळखा, लवकर ओळखा. आणि आता आपल्याला सरपंचाच्या इकडे जायचंय. बरं जाऊ की. हा आवर दीपक जाऊ आपण. सगळे आलो मुंबईवरून आप्पासाहेब. काय विशेष? विषय म्हणजे सतीशरावचं बोलणे घालण्यासाठी आलतो. मुंबईला 2 पोरी बघितल्या होत्या बरं का, पण मुंबईच्या पोरीचं तुम्हाला तर माहिती आहे काय खरं नसते. त्यामुळे आपलं गावाकडे जरा बघावं आणि तुमच्या पण जरा कानावर घालावं त्या संदर्भात आलतो. मग आवासाहेब आहेत की आम्ही तर असतो. तुम्ही असताय, आबासाहेब पण असतात, पण सतीशराव कंटिन्यू आबासाहेबासोबत असतात. राम राम. सकाळी आलो का साहेब? जरा तुमचं चाललेलं ऐकलं मी. लग्नाचं ती काय तर चाललं होतं यांचं. सांगितलं नाही काय नाही बोलणारच होतो आबासाहेब सकाळी तुम्हाला. का परत कुठं वाढवला सरपंच भांडणाचा? काय म्हणताय? काय म्हणते तुम्हाला रतीला? नमस्कार. तिला काय म्हणते माहिती का? सतीशरावला 2 मुली बघितले. बसा आबासाहेबांच्या कानावर झालाय सरपंच. आम्ही आहेच की म्हणतो भाऊ किती प्रेम एकच झालंय बघा. आपण म्हणजे जुळवणी केलेली चांगलीच झाली. होय आपा बरं झालं. पोरगी आली मग तुमची पूजा? हो आणि सगळ्यात मला नको. हो सरपंच तुम्हालाच काय गावाला कळलं की पोरगी आली म्हणून? हा कसं म्हणून विचारा. तीच काय लागलं कंप्लेंट तुमची पोरगी की भाऊसाहेबाची पोरग दीपक? बरोबर दोघांनी मिळून दीपक लावला की बांधण्याचा. हो तुमचं काय जाणार? नाही मला तर पूजा तसं काही म्हणली नाही. बांधण्याचं घर सांगते तुम्ही? नाही पण आता हे कसं आहे आजकालची पोरपोरी काय. पण एक कोट्ट बघा आपा. काय माहित आहे सरपंच? दोघांचे 36 जुळते. ऐका की बापासारखीच पोरगी भांडणं काढते कळलं? काय नाही चाललं म्हणलं मी. तसंच आहे, पोरगी बी तसंच आहे म्हणून म्हणलं 36 जुळते. आमची मुलगी बाहेर शिकायला आहे, आता तर आली. तिने बाहेर शिकायला होते की इंजिनिअरिंग कशाला तर इंजिनिअरिंगला पुण्याला. मग काय मग तुमचं म्हणणं काय नेमकं बाई? आता कसं आहे म्हणजे हा मला कसं वाटतं कॉम्प्लेक्स घ्यावं जरा जुळ
म्हणजे मला कसं होईल सरपंचाला माणूस पटतोय मला तुमच्या हातात. पण कसं आहे सरपंच त्या गोष्टी असे लगेच होत नसते. एक लक्षात घ्या आधीच तर आपल्याकडे पोरी आहेत कमी पहिली गोष्ट बरं का वहिनी. कसं आहे तर ह्यामध्ये पोरग बी चांगलं आहे आणि तुमच्या डोळ्यासमोरच भाऊसाचं माहित तुमचं गाव तुमच्या खिशात पिशवी तुमच्याच ताब्यात आणि आम्हाला बी मार्ग मोकळा करत. हाय ती मोकळा करायचं का आडवा करायचा आम्ही बघू. आणि सरपंचाच्या येतं काय पुरत तर ते पदावर ती बी बिघडायची एक दिवसात सरपंचाला त्या पाणी. हो काय म्हणणार तुमची आवड झाली तशी नाही पण ही डायरेक्ट लग्नाचा विषय बोलतो सांगावं लागतं काय हो पोरीची जात मग आमचं म्हणणं फक्त भाऊसाहेबांना बोललोय सरपंच आपण दोघांसारखंच असणार भांडत होती आणि म्हणते की आमचं काय नाही तुमचं काय नाही मी म्हटलं पोरगी चांगली. सरपंच आताच खुर्ची हालायली आहे सांभाळून ठेवा. भाऊसाहेब म्हणून काय माहिती बघा करून टाका फिक्स. कसं आहे सरपंच बाबासाहेब आणि जरा चर्चा करतो. कसं आहे लग्नाचा निर्णय म्हणलं नाही भाऊ भाऊ केला की विचारायला लागते बरोबर आहे पण त्याला बी असं सर्व सांगा. आता तुमच्यासारखी मोठी माणसं आहेत म्हणल्यावर आमचं चांगलंच करणार. आम्ही वाईट व्हावं इथून करणारच नाही हो. पण आपली एक काय आपण फक्त मुलगी नारळ देणार मारी आलं तर बघा महाराज. आम्ही मुलीला शिकवलं एवढं आता हुंड बिडाची पद्धत बदलली आता लोन काढले तोंडाकडे वाटते का नाही दिली वाटत होत का तुम्हाला त्यांना म्हणलं काय करू नका तुम्ही. आजकालची पद्धत उलटा हुंडा चालू झालाय. काय म्हणताय सांगायला बरं आपल्याला लावली वाट म्हणजे मी म्हणलं वाट टाकलं सांगतो आणि तुम्ही वाट टाकली म्हणजे ती सक्सेस बरं आम्ही पक्क समजू का. आधी आमच्या पोरीचा विचार तर घेऊ द्या कारण आजकाल पोरीच्या मनावर असतं पोरीच्या पोराच्या पोरीचा विचार न घेता पुढच्या गोष्टी कशा होतील सरपंच साहेब माझं बरोबर आहे का. कसं आम्ही जरा थोडं चर्चा करून सांगतो की बरोबर म्हणतो आपा तुम्ही चर्चा करा व्यवस्थित सांगा तुमच्या जनागावच्या सगळ्याला विचारा पाहुण्या गावाला. हे बघा कम्प्लीट होय म्हणून टाका त्यांना विचारायचं चांगलं चांगलं मिळत घरगावात असते नातीगोती असते ती पाहुण्याला विचारावं लागते असं जमत नसते ती आपल्या गावात. ऐका आम्ही रंगाचं बघितलं तुम्ही तुमच्या सतीचं बघा जाता आधी मिठवाराव आणि आम्हाला विचारा मिठू ही एक तर पूर्ण होऊ दे की आधी तुला गोऱ्यावर बसायचं काय असला योग तर बसूया आता रंगाचं बी म्हणते करा तुम्ही काय वाडा लावायचं करता का म्हणजे मला वाड्यावर बसवायचं त्याला वाड्यावर बसवायचं. मग आता करावं लागणार आहे मोटर झाल्यावर सगळी जण आता आपल्या ताब्यात तर घ्यावं लागेल गाव सगळं हळूहळू. खुर्ची आत्ता झालेली बघितली मी. बरं अप्पा बरं आता हाय इथं आलोय सगळी बरोबर पोळीला पूजाला. आपली पूजा मैत्रिणीकडे दिली तर दिसायला आहे ना ती बाहेर गाऊन गेली असेल मैत्रिणीकडे. बरं कसं असतंय हातासरशी झालं म्हणजे मला लय काम आहे जाणत्या हाताला सरपंच आले ते कोण गेलं असतं. बरं काय आता पूजा आली का नाही आणि बोलतो ती कशी म्हणजे मग कळतो कसं असते भाऊसाहेब फोन करून मग ते कसं करायचं मागणार नाही हो मग तुमचं पोरगण कोणती पाठणं चौकात मी गावाला आणणार बरं वाटणार म्हणून बघून कोणता मला वाटलं पावसाळ्यात मग काय झालं मला नाही ह्याचं कुठं करता पण माझं मत आहे आता तो म्हणला ते बरोबर आहे बरं का पोरीला विचारावं लागतं तुम्हाला जुळत असतं कसं असतं आईने गोड बोलून काढलं बापाला बोलत नसते ते त्यांना काय खरं बोलणार आता त्यांच्या तोंडाकडे नसते पोरगी बापाच ऐकते लक्षात घ्या तुम्ही आणि पोरगा आईचं ऐकत असते. ऐका
त्यांच्या तोंडाकडे बघून लेकर बोलतील वाटत. बरोबर पोरगीच बोलत असती, पण लक्षात घ्या ते बापला होते की बाहेर 2 दिवस कोण फोन करतो विचार त्याला, बापाला विचार की फोन कर. अहो हे सगळं खरं हो, पण असल्या गोष्टीला आईलाच पोरगी हळूच सांगत असते, आई बरोबर असते, ही तुम्हाला ध्यानात पूजा आली की विचारून घ्या. साहेब आमची लेख आमच्या घरची तर नाही, डोकाचीच झालाय की आम्हाला कधी ना कधी लगीन तर करायचंच आहे की. लागणारच. मग मी काय म्हणतोय, गावातल्या गावात पोरग इंजिन आणतं ना, इंजिनिअरिंगला आहे, इंजिनिअरिंग आणि त्याला कॉल बी आलाय असला तिकडून बँक कंपनीत समोर आहे दुसरं आणखी आणखी म्हणून आयटी पार्क म्हणजे आणखीच असतं का ते? एकदम माहिती असतं ऑफिस मध्ये बसतो. कंप्लेंट तेवढं बघा. अहो तुम्हाला ते पुण्या करायला जायला यायला घर झालं, गाव बी गाव आहे तर जायला खटात झालं, गाव तुमच्या जवळ तुमच्या जवळ असल्यामुळं तू कसं माझ्याशिवाय करावंच होत नाही. ते आहे ते आम्हाला माहिती जाईल. पण आता काय करतो, पूजा आली ना हा आम्ही दोघं समोर बसून चर्चा करतो. कधीच तुम्हाला कळू. आता तुम्ही समधी गावची मिळच माणसं आमच्या लेकीचं चांगलंच बघणार तुम्ही, तरी आम्हाला काही विचार करू द्या जरा गृहगोतामध्ये चर्चा वगैरे. तुम्ही आमच्या शब्द वाढायचे नाही. म्हणजे पूर्वी हेच म्हणायचं तुम्हाला. काय म्हणलो मी? पूर्वी खूप म्हणलं सरपंच आप्पा आता ही हाय तर सतीश बी म्हणतोय बसायचं मला बी गोड्यावर, बसून बांधून तयार आहे बी. आणि राजा बी काय चालले त्याच्याशिवाय आपल्याला म्हणते ती वेळ गावाचा कारभारी. बरं होय ना काय नको का आम्ही उगाच उशिराला चांगलं काम नको. चांगल्या कामाला तीच म्हणतोय. दादा आलाय तर बघा माझं. हा दादा दिस इज मुंबई पुरची शिंग अँड दिशिंग इन गावात घुशिंग अँड बघा तिकडची. तिकडे 2 पोरी बघितल्या पण गावातली पोरगी चांगली. नो त्याला इंग्लिश बोलणारी बघा ती मुंबईची मोठ्या आपण एवढं बघा आपण. होय होय होय. उशीर कर नका एकदा घेऊन टाका. तुम्ही बरोबर म्हणताय. तुम्ही आता काय करा, पूजा आली का नाही त्याला विश्वासात घ्या, व्यवस्थित पटवून द्या, समजून सांगा आणि तुला लग्नासाठी तयार करा. भाऊसाहेब ही चांगली माणसं आहे, आपल्या डोळ्यासमोर जाईल पोरगी आपली, त्यामुळे काय टेन्शन राहणार. चांगलं होतं असं तर बोलते तिला मी. कसं आहे आपली लेख आपले शब्द पुढे थोडे असणार. काय पूजा कुठे गेली? होय मग तुझ्या काय वेळ सकाळी कोणासंग भांडण झालं का गावात तुझं? नाही तुला सगळं नाही. आणि त्या दीपक संघ झालं तर म्हण की काय की माझं नादी लागत होतं बिनकामात. अगं चांगलं पोरगं वाटतं ते. नाही बाबा. बरं एक महत्वाचं बोलायचं होतं तुला. बोल की. आणि तुझं लग्न जमवायचं केल्याबरोबर? नाही 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 अजिबात नाही, मला त्यासोबत लग्न करायचं नाही. नाही बाबा आमचं काय पटत नाही. पटत नाही पण पटून घ्यायचं असतं. चांगलं मुलगा आहे की इंजिनियर आहे तू, गावातल्या गावात राशीला आमच्या डोळ्यात. नको नको. अगं पोरी तुला आम्ही तळ्यातल्या पोरवानी सांभाळलं का नाही लहानपणापासून. मग आता गावात राहायचे तर आमच्या डोळ्या पुढे राहायचे. तुझं काय कमी जास्त आम्ही बघू. पोरग बी तसं चांगलंच आहे की. अगं होय तुझं सगळं खरं आहे, पण मला त्याच्यासोबत लग्नच करायचं नाही. हो बेटा एक ऐक, आता आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आम्ही भाऊसाहेब सरपंच आमासाहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना येतो बोललाय, त्यामुळे तुला तिकडे यावं लागेल. तुम्ही म्हणताय म्हणून मी येते, मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही. अगं तुझ्या बाहेर शिकायला होते मग दुसरं काय तुझं होतं काय? कुणी ऐका तसं असेल तर सांग. नाही बाबा तसलं काय नाही. अगं मग पप्पाचं तरी ऐक ना निदान. आमच्या संघ चल, इथे म्हणलीच आता चल तू संघ. बर तुम्ही म्हणताय म्हणून येते. चांगल्याचा विचार करतोय अगं की आम्ही तुझ्या. होय तुमचं सगळं खरं आहे. अगं ऐक की पूजा, अगं बस तरी बोल तरी पूजा. बघितलं का हिचं कसं आहे? आता तुम्ही समजून सांगा व्यवस्थित. तुमच्या पुढे बोलले की पोर आता बोलली, पण तुमच्या समोर सेपरेट कसं असते माहिती होत आहे. आबासाहेब जुळलं म्हणायची एकदाच. म्हणलं होतं ना 36 जुळणार. बरोबर आहे की
मी पाठवला रंग्याला आप्पाला आणि वहिनी साहेबाला ती संध्याला घेऊन ये म्हणले. मी पाठवले सतीशला. काय म्हणता? मग भाऊसाहेबाला घेऊन ये म्हणले. मग या असं जोन आला हे तुम्ही 2 मिनिटाच्या तर आता यायलाच पाहिजे ते. आप्पा ते आले की रंगाला आणलं कर सांगतेस बर बर बसा बसा. होय नाही बसा बसा. अरे बस लवकर बाबा. बघा किती झालं का येते की येईल की आलं की आले भाऊसाहेब आलं आलं भाऊसाहेब या आलं की पोरगी आली आहे. सगळं झालं बरं झालं एकदाच म्हणजे आता ही जुळतंय. हा बुधायची पोर असतो. तुम्ही टोला आले का बसा शांत पोरांनो. मग आता तुम्ही काय करायचंय भाऊसाहेब? काय करायचं आप्पासाहेब तर ही जुळवून टाकू आपण. ऐका माझं भाऊसाहेब कॉम्प्लेट जुळतं का म्हणायचं मग तुमचं? आता कसं आहे डोळ्याचं फक्त राहिला तर आबासाहेब काय अर्थ नाही. आपा तुमचं अगोदर कसं आहे दोघांची संमती असली डोळ्यासमोर लागते काय हरकत नाही माझी. बरोबर मम्मी किती काय झालं ना तरी मी सुट्टी करायला वाटलं. होय सरपंच ही म्हणते कुठल्या बी पोरासोबत चलते मग माझ्याकडे की आपण मला मामा झालं तरी चालतं. नको नंतर चालतंय. पोरगी काय म्हणते कुणासोबत लग्न करा तयार आहे. आपल्या थोडं जवळ अरे ही काय सर बर आहे का? यायला मी पिकून करायला लागलो आणि माझं झालं नाही. तुम्हाला आपल्याला मागणं आधी त्यांचं बघून ऐकायचं होतं. सरपंच भाऊसाहेब काय होतं बघा आपा कसं होतं ती लोकांना ठरवून टाका. एक बार चटका होऊन जाईल माझ्यावर जाऊ. आबासाहेब भाऊ भाऊ थांबा करा. ह्याच्यासाठी आपाच्या जवळ जाऊन बसलो तर काय सकाळी जुळवायला. होय ह्यांचं 36 जुळलं ह्या दोघांचं 36 जुळलं कमरलं बी नाही. 36 जुनी 72 व्हायचं आमचा राग इकडे मागतोय. त्याचं बघावं लागेल की मला. बघा भेटतोय का? बरं बघा आता सगळे आले ती काय पोरग ही आहे पोरगी. ही पोरग बघ पोरे किती काय झालं तरी मी ह्याच्यासोबत लग्न करणार नाही. तुम्ही कुणासोबत बी करायला लावतो. पप्पा मी कुठल्याही काय प्रश्न हिच्याबद्दल नका. अरे माझ्या इथं नोकरीचा प्रश्न आहे. पप्पा तुमच्या नोकरीसाठी मी माझ्या तसं नसते करायचं ऐकायचं असते. 4 माणसं सांगतात ते एक तर मुली भेटत नाही त्या छान आहे म्हणजे खूप भाऊसाहेब त्या पोरांचं जायचं बसू नका. काय खरं नाही. बरोबर एवढं निर्णय घेण्याचं माहिती टाका उघडून पार गावाचं बी काय. आता सरपंच तुम्ही म्हणताय म्हटल्यावर करून टाकू. होय आपा बरं पोलीस आणि पोराचं काय ऐकू नका. काय मनावर घेऊ नका. काय असेल ती बार उघडून टाका. कसं आहे तुम्ही आणि सरपंच सांगितलं मी तुला बोलून तयार आबासाहेब सरपंच तुम्ही म्हणताय म्हटल्यावर करून टाकू. मी आता ह्याच्यासोबत लग्न करणार नाही. मी तिकडे देवाचं बघून करते होती. तुम्ही ह्याच्यासोबत लग्न करणार नाही. कळलं का तुला? आपल्याला पाहिजे जा. चला सरपंच जबरदस्ती लग्न लावून देत तापच झालाय राव. मग काय तर काय करा असलं. भाऊसाहेब म्हणतात माझ्या पोराला तयार करतो आणि हे लग्न लावून देतो. कसं लग्न होत नाही बघतोच. हो भाऊसाहेब आता घ्या की कॉम्प्लेट ठराव आणि लावा तुमच्या घरावर. आता मी काय करतो माहिती का ही लग्न झाल्यावर ह्यांच्या विवाह नोंदणीचा ठराव देणार. कॉम्प्लेट बर बघा बघा गेली पोरगी तिकडं. चला मग काय तर चला निघूच. लय बोलत होता. लय ऐकत होता त्यांचं. काळ्या पोरी सोबत लग्न करील जिपरी बिपरी लय काय काय बडबड करत होता. बघतीस त्याला आल्यावरती लय तोंड चाललं होतं ना त्याचं. बघते आल्यावर त्याला. आला का? कुठे जातो याशिवाय? जा की त्या काळ्या पोरीकडं. आम्ही ठरलं होतं आपलं
ठरलं होतं की, पण लय शायनिंग करत होता ते माझ्या काळजाला कसं वाटत होतं. मग ती 3 माकडे उभं राहिली तेव्हा माझ्या काय कसं झालं असेल. बरं ते जाऊ दे, आपण तर ठरवलं होतं वेगळं आणि आलं तर वेगळंच झालं. अगं मला तर वाटलं होतं आपण गावात आल्यावर आपल्या प्रेमामुळे भांडणं होत्या, पण हे तर वेगळंच झालं. ते जाऊ दे, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, बाकीच्यांचं जाऊ दे. अगं वेळीस का तू, घरच्यांनी तुझी परवानगी नाही दिली तर आपण पळून जाऊन लग्न करू. हे बघ, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जर आपलं लग्न झालं नाही तर मी जीवाचं बरं वाट काहीतरी करू.